Dear student, in the last lecture we have seen Newton's third law of motion. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी न्यूटनचा असणारा जो काही तिसरा नियम जो आहे तर तो तिसरा नियम त्या ठिकाणी पाहिला. हा काय होता की एव्हरी ॲक्शन फोर्स हॅज ॲन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन फोर्स विच ॲक्ट सायमल्टेनियसली, की प्रत्येक क्रियाबलास समान परिमाणाचं आणि त्याच वेळी प्रयुक्त होणारं प्रतिक्रिया बल त्या ठिकाणी अस्तित्वात असतं आणि त्यांच्या असणाऱ्या ज्या काही दिशा ज्या आहेत तर त्या दिशा परस्पर विरुद्ध त्या ठिकाणी असतात. मग आता या ठिकाणी ह्याची काही न्यूटनचा असणारा जो काही तिसरा नियम जो आहे तर त्या तिसऱ्या नियमाच्या आधारे बॅटनं चेंडू टोलवताना बॅटची गती कमी होणं, बंदुकीतून गोळी झाडली असता बंदूक मागे सरकणं आणि अग्निबाणाचं प्रक्षेपण नेमकं कसं होतं हे आपण त्या ठिकाणी मागील तासाला त्या ठिकाणी पाहिलं. याच्यानंतरचा पुढचा भाग आपल्याला त्या ठिकाणी पाहायचा आहे की लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. या ठिकाणी आपल्याला संवेग अक्षयता जी आहे तर त्या संवेग अक्षयतेचा असणारा जो काही सिद्धांत जो आहे तर तो सिद्धांत आपल्याला पाहायचा. काय सांगितलं आहे की सपोज ॲन ऑब्जेक्ट ए हॅज मास m1 अँड इट्स इनिशियल व्हेलॉसिटी इज u. उदाहरणार्थ या ठिकाणी ए असणारा जो काही ऑब्जेक्ट जो आहे तो असणारा ए ऑब्जेक्ट जो आहे तर त्या ए ऑब्जेक्टचं असणारं जे काही वस्तुमान जे आहे तर ते वस्तुमान त्या ठिकाणी m1 त्या ठिकाणी आहे. ए या वस्तूचं असणारं जे काही वस्तुमान जे आहे तर ते वस्तुमान त्या ठिकाणी m1 असून तिचा सुरुवातीचा असणारा जो काही वेग जो आहे इनिशियल व्हेलॉसिटी जी आहे तर ती इनिशियल व्हेलॉसिटी किती सांगितली आपल्याला त्या ठिकाणी u त्या ठिकाणी सांगितली u1. पुढे ॲन ऑब्जेक्ट बी हॅज मास m2 अँड इनिशियल व्हेलॉसिटी u2. त्याच्यानंतर दुसरा असणारा जो काही ऑब्जेक्ट जो आहे तो आहे बी. त्याचं असणारं जे काही वस्तुमान जे आहे तर ते वस्तुमान त्या ठिकाणी m2 आहे आणि त्याचे असणारं जे काही इनिशियल व्हेलॉसिटी सुरुवातीचा असणारा जो काही वेग जो आहे तर तो वेग त्या ठिकाणी u2 आहे. बरोबर. पुढे अकॉर्डिंग टू द फॉर्म्युला फॉर मोमेंटम द इनिशियल मोमेंटम ऑफ ए इज. आपल्याला माहिती आहे की मोमेंटम जो आहे तर त्या मोमेंटमचा असताना तो काही फॉर्म्युला जो आहे तर तो फॉर्म्युला P = mv त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून या ठिकाणी असणारा जो काही मोमेंटमचा असणारा तो काही फॉर्म्युला जो आहे म्हणजे संवेगाचं असणारं जे काही सूत्र जे आहे तर ते सूत्र आपल्याला माहिती P = m1v1. मग आता असणारा जो काही ऑब्जेक्ट ए जो आहे तर त्या ऑब्जेक्ट ए साठी असणारा जे काही मास जे आहे तर ते मास त्या ठिकाणी m1 आहे आणि ऑब्जेक्ट एचं असणारं जे काही इनिशियल व्हेलॉसिटी जी आहे तर ती u1 आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी इनिशियल मोमेंटम ऑफ ऑब्जेक्ट ए इज m1 u1 अँड दॅट ऑफ बी इज. आणि मग आता बी जर असेल तर बी साठी त्या ठिकाणी तो असताना जो काही ऑब्जेक्ट जो आहे तर त्या ऑब्जेक्टचं मास आपण त्या ठिकाणी मानलं m2. त्याची असताना जे काही इनिशियल व्हेलॉसिटी जी आहे तर ती u2 आणि म्हणून बी ऑब्जेक्ट जो आहे तर त्या बी ऑब्जेक्टचं असणारं जे काही मोमेंटम जे आहे तर ते मोमेंटम लिहिलं आपण m2 u2. बरोबर. याच्यानंतर पुढे पाहता की सपोज दीज टू ऑब्जेक्ट्स कोलाइड. आता हे असणारे जे काही दोन्हीच्या दोन्ही असणारे जे काही ऑब्जेक्ट जे आहेत उदाहरणार्थ ए ऑब्जेक्ट आणि असणारा जो काही बी ऑब्जेक्ट हे दोन्ही ऑब्जेक्ट काय होतात कोलाइड होतात. म्हणजे या दोघांची असणारी जी काही टक्कर जी आहे तर ती टक्कर त्या ठिकाणी होताना दिसते. बरोबर. पाहता ही जी काही टक्कर जी आहे तर ती टक्कर आपण त्या ठिकाणी दाखवू की उदाहरणार्थ ए ऑब्जेक्ट आणि असणारा जो काही बी ऑब्जेक्ट या दोघांची काय होता नसते टक्कर त्या ठिकाणी होता नसते. म्हणजे ए काय होईल बीकडे जाईल आणि बी काय होता नसते एकडे जाता नसते. म्हणजे दोघांची त्या ठिकाणी टक्कर होता नसते किंवा दोन्ही असणारे जे काही ऑब्जेक्ट जो आहे तर त्या ऑब्जेक्ट ज्या वेळेला त्या ठिकाणी आदळतात एकमेकांवर त्या ठिकाणी आदळतात तर पहा पुढे काय सांगितले की लेट द फोर्स F1A ड्यू टू BF1. आता बी ऑब्जेक्ट जो आहे तर तो बी ऑब्जेक्ट काय होता नसतो ए असणारा जे काही ऑब्जेक्ट जे आहे तर ते ऑब्जेक्ट तो काय करता नसतो F1 एवढं असणारं जे काही बल जे आहे तर ते बल त्या ठिकाणी लावताना दिसतो.
आणि याच्यामुळे काय होतं नसते, धिस फोर्स विल कॉज ॲक्सिलरेशन इन ए अँड इट्स व्हेलॉसिटी बिकम v1. काय होतं नसते की ज्यावेळी दोन्ही वस्तू एकमेकांवर त्या ठिकाणी आदळतात त्यावेळी ए वस्तूवर काय होतं नसते, बी वस्तूमुळे काय होतं नसते, F1 एवढं असताना जे काही बल जे आहे तर ते बल त्या ठिकाणी लावलं जातं आणि या बलामुळं काय होतं नसते, तर हे F1 बल त्या ठिकाणी प्रयुक्त होऊन ए वस्तू जी आहे तर ती ए वस्तू त्या ठिकाणी त्वरणित होते आणि तिचा असणारा जो काही वेग जो आहे तर तो तिचा वेग काय होता नसतो, v1 एवढा त्या ठिकाणी होताना दिसतो. बरोबर. आणि म्हणून पुढे वा की आपल्याला मोमेंटम ऑफ ए आफ्टर कोलिजन, या ठिकाणी याच्या काही दोन वस्तू ज्या आहेत, ए वस्तू आणि असणारी जी काही बी वस्तू, दोघांची काय झाली तर त्या ठिकाणी टक्कर त्या ठिकाणी झाली. टक्कर झाल्यानंतर बी वस्तू काय करता नसते, F वर त्या ठिकाणी ए वर त्या ठिकाणी F1 त्या ठिकाणी बल लावता नसते. याच्यामुळे ए वस्तू जी आहे तर त्या ए वस्तूचा असणारा जे काही वेग जो आहे तर तो वेग त्या ठिकाणी v1 त्या ठिकाणी होता नसतो. आणि पुढे आपल्याला सांगितलेले की मोमेंटम ऑफ ए आफ्टर कोलिजन. आता मोमेंटम आपल्याला सूत्र माहिती, मोमेंटमचं सूत्र आहे P=mv. ए वस्तू जी आहे तर त्या ए वस्तूचं असणारं जे काही वस्तुमान जे आहे तर ते वस्तुमान त्या ठिकाणी m1 त्या ठिकाणी आहे आणि वेग जो आहे तर तो सुरुवातीला u1 होता, u1चाच काय झाला तर त्या ठिकाणी v1 त्या ठिकाणी झाला. आणि म्हणून त्या ठिकाणी मोमेंटम ऑफ ए आफ्टर कोलिजन, टक्कर झाल्यानंतर ए वस्तू जी आहे तर त्या ए वस्तूचा असणारा जो काही संवेग जो आहे तर तो संवेग काय होताना दिसतो, m1 v1 त्या ठिकाणी होताना दिसतो. पुढे अकॉर्डिंग टू द न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन, ए ऑल्सो एक्झर्ट्स an equal force on B but in the opposite direction and this will cause the change in the momentum of B if its velocity after collision is v2. पुढे काय सांगितले की असणाऱ्या ज्या काही दोन वस्तू त्या ठिकाणी आहे, ए आणि दुसरी वस्तू आहे बी, यांचे काय होता नसते, टक्कर जे आहे तर ती टक्कर त्या ठिकाणी होता नसते. टक्कर होते त्यावेळेला बी असणारा जो काय ऑब्जेक्ट जो आहे तर तो ऑब्जेक्ट काय करताना दिसतो, ए वर त्या ठिकाणी F1 एवढं बल या बाजूला लावताना दिसतो. आणि आघात झाल्यानंतर, टक्कर झाल्यानंतर पुन्हा आपल्या लक्षात येतं नसते की न्यूटनच्या गतिविषयक नियमानुसार ए वस्तू देखील काय करताना नसते, बी वस्तू जी आहे तर त्या बी वस्तूवर काय करताना नसते, बल त्या ठिकाणी लावता नसते, परंतु ते बल जे आहे तर ते विरुद्ध दिशेला त्या ठिकाणी असणार आहे. याची बाण या बाजूला दाखवला तर याचा काय दाखवला पण या बाजूला, म्हणजे ए वस्तू देखील काय होता नसते, बी वस्तूवर त्या ठिकाणी समान बल परंतु विरुद्ध दिशेने त्या ठिकाणी प्रयुक्त करते आणि त्यावेळी तिचा असणारा जो काही संवेग जो आहे तर त्या संवेगामध्ये सुद्धा त्या ठिकाणी बदल होतो. म्हणजे या ठिकाणी बी वस्तू जी आहे तर त्या बी वस्तूचा असणारा जो काही वेग जो आहे तर तो वेग त्या ठिकाणी v2 त्या ठिकाणी होताना दिसतो. बरोबर. याच्यानंतर पुढे द मोमेंटम ऑफ बी आफ्टर कोलिजन. मग आता त्या ठिकाणी टक्कर झाल्यानंतर बी असणारी जी काही वस्तू जी आहे तर तिचं मोमेंटम त्या ठिकाणी काढायचं आहे. आता ते मोमेंटम कसं काढणार आहे, पुन्हा आपलं सूत्र आहे P=mv. बरोबर. बी वस्तूचा असणारा जो काही वस्तुमान जे आहे तर ते वस्तुमान त्या ठिकाणी m2 आहे. तिचा असणारा जो काही वेग जो आहे तर तो वेग आघातानंतर काय होता नसतो, v2 त्या ठिकाणी होता नसतो. म्हणजे तिचं मोमेंटम जे आहे तर तिचं मोमेंटम किती असणार आहे, m2 v2 एवढं त्या ठिकाणी असणार आहे. पुढे इफ F2 इज द फोर्स दॅट ॲक्ट्स ऑन द ऑब्जेक्ट बी. मग आता ज्या वेळेला काय होता नसते, या ठिकाणी पुन्हा एक त्या ठिकाणी आकृती जी आहे तर त्या आकृतीचा आपल्याला त्या ठिकाणी विचार त्या ठिकाणी करायचे. ए ऑब्जेक्ट आणि दुसरा आहे आपला त्या ठिकाणी बी ऑब्जेक्ट, यांच्यामध्ये काय होता नसते, टक्कर होता नसते. टक्कर होते त्यावेळेला बी ऑब्जेक्ट काय करता नसतोय, ए वर त्या ठिकाणी असणारे जे काही F1 एवढं बल त्या ठिकाणी लावता नसतं. त्याच वेळेला ए जो असणारा जो काय ऑब्जेक्ट जो आहे तर तो ए ऑब्जेक्ट काय करता नसतो, बी वर सुद्धा त्या ठिकाणी काय करता नसतोय, बल त्या ठिकाणी लावता नसतो. किती बल लावता नसतं तर F2 एवढं बल लावतं. फक्त यांच्या असणाऱ्या ज्या काही दिशा ज्या आहेत तर त्या दिशा मात्र त्या ठिकाणी वेगळ्या आहेत. दिशा वेगवेगळ्या असल्यामुळं त्याच्यामध्ये काय घेतलेलं आपण वजा चिन्ह जे आहे तर ते वजा चिन्ह घेतलेलं. बरोबर. मग आता आपल्याला त्या ठिकाणी फोर्स जे आहे तर त्या फोर्सचा फॉर्म्युला त्या ठिकाणी माहिती की फोर्स इज इक्वल टू
काय फॉर्म्युला आहे तर मास इंटू ॲक्सिलरेशन, म्हणजे एफ इज इक्वल टू एम ए. एम म्हणजे मास, ए म्हणजे ॲक्सिलरेशन, बरोबर. मग आता असणारा जो काही बी ऑब्जेक्ट जो आहे तर त्या बी ऑब्जेक्टसाठी असणारा जे काही मोमेंटम आपला फोर्स जो आहे तर तो फोर्स आपल्याला लिहिता येईल M2A2. हे कशासाठी लिहिलं आपण? बी ऑब्जेक्टसाठी लिहिलं. मग अशाच पद्धतीने असणारा जो काही ए ऑब्जेक्ट जो आहे तर त्या ए ऑब्जेक्टसाठी असणारा जे काही फोर्स जो आहे तर तो फोर्स काय लिहिता येईल आपल्याला M1A1, बरोबर. म्हणजे या ठिकाणी हे बी ऑब्जेक्टसाठी लिहिलं फोर्स आणि हा काय लिहिला ए ऑब्जेक्टसाठी लिहिलं. मग या ज्या काही किमती ज्या आहेत तर त्या किमती काय केल्या आपण F2 मायनस F1 हे जे काही सूत्र जे आहे तर त्या सूत्रामध्ये लिहू. म्हणजेच त्या ठिकाणी F2 किती आला तर M2A2 मायनस M1A1 अशा प्रकारचं असणारं जे काही सूत्र जे आहे तर त्या सूत्रामध्ये आपण त्या ठिकाणी किमती ज्या आहेत तर त्या किमती त्या ठिकाणी ठेवल्या. आता किमती ठेवल्यानंतर पुढे पाहत इथपर्यंत या ठिकाणी आपण आलोय. याच्यानंतर पुन्हा आपल्याला माहिती की ॲक्सिलरेशन जे आहे तर ते ॲक्सिलरेशनचा फॉर्म्युला आपल्याला दिलेला आहे. काय दिलेलं आहे? ए इज इक्वल टू फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम डिवायडेड बाय टी, अशा प्रकारचा फॉर्म्युला त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी असणारा जो काही सेकंड ऑब्जेक्ट जो आहे म्हणजे या ठिकाणी असणारा जो काही ए ऑब्जेक्ट जो आहे तर त्या ए ऑब्जेक्टचा असणारा जे काही फोर्स जो आहे तर तो फोर्स आहे त्या ठिकाणी M2A2, बरोबर. या ठिकाणी M2 आणि A2च्या ऐवजी पाहता या ठिकाणी A2च्या ऐवजी काय लिहिता येईल आपल्याला? ज्या ठिकाणी आपल्याला A2 काढायचं तर तो A2 कसा काढू आपण? V1 मायनस U1 डिवायडेड बाय टी. आणि म्हणून त्या ठिकाणी M2 ब्रॅकेटमध्ये V1 मायनस U1 डिवायडेड बाय टी, बरोबर, इज इक्वल टू काय आहे पुढे या ठिकाणी मायनस M1. या ठिकाणी मी लिहितो मायनस M1 इंटू पुढे काय आहे तर A1. मग आता हा A1 पुन्हा कसा काढता येईल? A1 या ठिकाणी असणारे जे काही फायनल असणारे जे काही व्हेलॉसिटी जो आहे तर ती फायनल व्हेलॉसिटी आहे V1 मायनस इनिशियल व्हेलॉसिटी U1 आणि डिवायडेड बाय काय आहे टी. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीचं असणारं जे काही किमती ज्या आहेत तर त्या किमती त्या ठिकाणी मिळताना दिसतात, बरोबर. याच्यानंतर पुढे आता पुढे काय होताना दिसतंय तर या ठिकाणचा असणारा जो काही टी जो आहे तर तो टी त्या ठिकाणी कॅन्सल होईल. मग आता टी जर कॅन्सल जर झाला तर काय राहताना दिसते पहा कंसामध्ये की M2 इंटू V2 मायनस U2 इज इक्वल टू मायनस M1 इंटू ब्रॅकेट V1 मायनस U1 अशा प्रकारचे त्या ठिकाणी शिल्लक राहतात. मग आपण काय करू M2 ने आतमध्ये गुणू आणि मायनस M1 ने सुद्धा काय करायचं याला त्या ठिकाणी गुणायचं. आता M2 ने आतमध्ये जर गुणलं तर काय येतंय पहा M2 ने आतमध्ये जर गुणलं तर M2 V2 मायनस M2 U2 मायनस M2 U2 इज इक्वल टू आता मायनस M1 ने गुण मायनस M1 ने जर गुणलं तर पहा काय येताना दिसते की मायनस M1 V1 त्याच्यानंतर मायनस 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 काय होईल तर त्या ठिकाणी प्लस म्हणजेच त्या ठिकाणी M1 आणि U1, बरोबर. अशा पद्धतीचं त्या ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणी आपल्या अशा प्रकारचा असणारा जो काही गुणाकार जो आहे तर तो गुणाकार त्या ठिकाणी. मग आता इथे काय करायचं आहे ज्या ठिकाणी हे जे काही मायनस आहे हे मायनस काय करू आपण या बाजूला घेऊ आणि या बाजूचं असणारं जे काही मायनस जे आहे तर ते या बाजूला घेऊ. पुन्हा एकदा पहा इथपर्यंत या ठिकाणी गुणाकार केल्यानंतर अशा पद्धतीचा असणारा जो काही गुणाकार जो आहे तर तो गुणाकार आपल्याला त्या ठिकाणी मिळाला, बरोबर. आता मी काय म्हणतोय हे जे काही मायनस M1 V1 जे आहे तर त्याला या बाजूला नेऊ, बरोबर. आणि असणारं जे काही मायनस M2 U2 जो आहे तर त्याला या बाजूला पाहत असं जर केलं तर पुन्हा काय होईल तर या ठिकाणी पहा काय आता नसते तर आपल्याला त्या ठिकाणी M2 V2 आणि हा जो काही मायनस M1 V1 जो आहे तर तो आपण लेफ्ट साईडला नेऊ प्लस
M1 V1 या ठिकाणी पेन जो आहे तर तो चालत नाही व्यवस्थित. M1 V1 इज इक्वल टू पुढे काय आहे M1 U1 M1 U1 आणि हा जो काही मायनस जो आहे तर तो मायनस जर आपण राईट साईडला नेऊ तर तो आला M2 U बरोबर. म्हणजे अशा पद्धतीचं इक्वेशन त्या ठिकाणी मिळताना दिसतं. आता हे म्हणजेच काय आहे पहा, या ठिकाणी आपल्याला लक्षात येताना दिसते द टोटल मॅग्निट्यूड ऑफ द टोटल फायनल मोमेंटम. या ठिकाणी एवढं म्हणजे काय आहे तर त्या ठिकाणी द मॅग्निट्यूड ऑफ द टोटल फायनल मोमेंटम इज इक्वल टू द मॅग्निट्यूड ऑफ द टोटल इनिशियल मोमेंट. म्हणजे या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की एकूण अंतिम संवेगाचं जे काही परिमाण जे आहे तर तोच बरोबर काय दिलेलं आहे एकूण सुरुवातीच्या संवेगाच्या परिमाणा एवढं त्या ठिकाणी असतं. म्हणजेच पहा पुढे काय म्हटलेलं आहे, दस इफ नो एक्सटर्नल फोर्स इज ॲक्टिंग ऑन द टू ऑब्जेक्ट्स देन देअर टोटल इनिशियल मोमेंट इज इक्वल टू देअर टोटल फायनल मोमेंट. याचाच अर्थ काय, जर दोन वस्तूंवर बाह्य बल जे आहे तर म्हणजे कोणत्या प्रकारचं बल त्या ठिकाणी कार्य करत जर नसेल तर त्यांचा सुरुवातीचा एकूण संवेग आणि अंतिम एकूण संवेग जो आहे तर तो सारखाच त्या ठिकाणी असतो बरोबर. आणि धिस स्टेटमेंट इज ट्रू फॉर एनी नंबर ऑफ ऑब्जेक्ट. आणि हे जे काय आपलं विधान जे आहे की वस्तूंची संख्या किती असली म्हणजे किती त्या ठिकाणी वाहनं जे आहेत तर त्या वाहनांची समजा त्या ठिकाणी टक्कर झाली तर त्या ठिकाणी हे जे काही विधान जे आहे तर ते विधान त्या ठिकाणी सत्य असतं. म्हणजे सुरुवातीचा एकूण संवेग आणि अंतिम एकूण संवेग त्या ठिकाणी सारखाच असतो. आणि म्हणून पहा या ठिकाणी लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम आपल्याला त्या ठिकाणी पाहायचं आहे. पहा काय दिलेलं आहे, व्हेन नो एक्सटर्नल फोर्स ॲक्ट्स ऑन टू इंटरॅक्टिंग ऑब्जेक्ट्स देअर टोटल मोमेंटम रिमेन्स कॉन्स्टंट इट डज नॉट चेंज. की दोन वस्तूंची परस्पर त्या ठिकाणी क्रिया होत असताना त्यांच्यावर जर काही बाह्यबल जे आहे तर ते बाह्यबल जर कार्य जर नसेल तर त्यांचा एकूण संवेग जो आहे तर तो एकूण संवेग त्या ठिकाणी स्थिर राहतो, तो बदलत त्या ठिकाणी नाही. आता पुढे दिस इज ए करोलरी टू न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. म्हणजे हा न्यूटनचा गतिविषयक आपण जे काही तिसरा नियम जो पाहिला तर त्याचा त्या ठिकाणी उपसिद्धांत त्या ठिकाणी पहा. न्यूटनचा तिसरा नियम आपण पाहिला की प्रत्येक क्रियाबलास समान परिमाणाचं आणि त्याच वेळी प्रयुक्त होणारं प्रतिक्रियाबल त्या ठिकाणी अस्तित्वात असतं, त्यांच्या दिशा त्या ठिकाणी परस्पर विरुद्ध असतात. हा जो काही न्यूटनचा असताना तो काही तिसरा नियम जो आहे तर त्या तिसऱ्या नियमाचाच त्या ठिकाणी काय आहे तर त्या ठिकाणी उपसिद्धांत आहे. त्याच्यानंतर पुढे द मोमेंटम इज अनचेंज्ड आफ्टर द कोलिजन. टक्कर झाल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी असणारा तो काही संवेग जो आहे तर तो संवेग कसा राहतो तर त्या ठिकाणी स्थिर त्या ठिकाणी राहताना. द मोमेंटम गेट्स रिडिस्ट्रीब्युटेड बिटवीन द कोलायडिंग ऑब्जेक्ट्स. म्हणजे टक्कर झालेल्या ज्या काही वस्तू ज्या आहेत तर त्या वस्तूमध्ये हा जो काही संवेग जो आहे तर तो पुनर्वितरित होतो. आता पुनर्वितरित होतं म्हणजे उदाहरणार्थ दोन वाहनांची त्या ठिकाणी टक्कर झाली. आता वाहन नेमकं कसं आहे, छोटं आहे मोठं आहे, त्याचा वेग जो आहे तर तो वेग त्या ठिकाणी कसा आहे याच्यानुसार त्या वाहनाचं नुकसान जे आहे तर ते नुकसान त्या ठिकाणी झालेलं दिसतं. म्हणजे टक्कर झालेल्या ज्या काही वस्तू ज्या आहेत तर त्या वस्तूंमध्ये हा जो काही संवेग जो आहे तर तो पुनर्वितरित त्या ठिकाणी होताना दिसतो. पुढे द मोमेंटम ऑफ वन ऑब्जेक्ट डिक्रीजेस व्हाईल दॅट ऑफ द अदर इन्क्रीजेस आणि दस वी कॅन ऑल्सो स्टेट दिस करोलरी ॲज फॉलोज. म्हणजे या ठिकाणी आपल्या लक्षात येताना दिसते की एका वस्तूचा संवेग त्या ठिकाणी कमी होतो तर दुसऱ्या वस्तूचा संवेग जो आहे तर तो वाढलेला असतो. त्याच्यामुळं हाच असणारा तो काही सिद्धांत जो आहे तर तो सिद्धांत आपण पुढील प्रमाणे त्या ठिकाणी सांगू शकतो. पहा की व्हेन टू ऑब्जेक्ट्स कोलाइड द टोटल मोमेंटम आफ्टर कोलिजन इज इक्वल टू द टोटल मोमेंटम आफ्टर कोलिजन. म्हणजे जर दोन वस्तूंची टक्कर झाली तर त्यांचा आघातापूर्वीचा एकूण संवेग हा त्यांच्या आघातानंतरच्या एकूण संवेग जो आहे तर त्या संवेगा एवढा त्या ठिकाणी असतो. त्याच्यानंतर पुढे पहा, इन ऑर्डर टू अंडरस्टँड धिस प्रिन्सिपल लेट अस कन्सिडर द एक्झाम्पल ऑफ द बुलेट फायर्ड फ्रॉम ए गन. पहा तो काही सिद्धांत जो आहे तर तो सिद्धांत समजण्यासाठी
बंदुकीमधून मारलेली जी काही गोळी जी आहे तर त्या गोळीचं उदाहरण आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं. आता काय सांगितलंय, व्हेन ए बुलेट ऑफ मास M1 इज फायर्ड फ्रॉम ए गन ऑफ मास M2, इट्स व्हेलॉसिटी बिकम V1 अँड इट्स मोमेंटम बिकम M1 V1. या ठिकाणी बंदूक आहे, अशा पद्धतीची समजा या ठिकाणी असणारी जी काही बंदूक जी आहे तर ती बंदूक त्या ठिकाणी आहे. बरोबर. आता हिची असणारी जे काही बंदूक जे आहे तर त्या बंदुकीचं असणारं जे काही वस्तुमान जे आहे तर ते वस्तुमान त्या ठिकाणी M1 आहे. त्याच्यानंतर त्या बंदुकीमध्ये असणारी जी काही गोळी जी आहे तर त्या गोळीचं वस्तुमान मात्र किती सांगितलं आपल्याला, M2 त्या ठिकाणी आहे. म्हणजे जेव्हा M1 वस्तुमानाची गोळी काय केली, M2 वस्तुमानाची असणारी जी काही बंदूक जी आहे तर त्या बंदुकीतून मारली जाते, तर तेव्हा आपल्या लक्षात येतं नसते वेगाने पुढे जात असताना तिचा असणारा तो काही संवेग. मग आता संवेगाचं सूत्र आपल्याला माहिती, काय सूत्र आहे, P=mv अशा प्रकारचं आहे. मग त्या ठिकाणी असणारी जी काही गोळी जी आहे तर त्या गोळीचं वस्तुमान आहे M1, तिचा असणारा जो काही वेग जो आहे तर तो वेग आहे V1. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला असणार जे काही ती बंदूक जी गोळी जी आहे तर त्या गोळीचं असणारं जे काही मोमेंटम जे आहे तर ते मोमेंटम किती होताना असतं, M1 V1 त्या ठिकाणी होता. बरोबर. याच्यानंतर पुढे पाहता की बिफोर फायरिंग द बुलेट बोथ द गन अँड द बुलेट्स आर ॲट रेस्ट अँड हेन्स द टोटल इनिशियल मोमेंटम इज 0. पाहता इथे नीट लक्षात ठेवायचं. काय लक्षात ठेवायचं की आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं नसते की गोळी उडवण्यापूर्वी म्हणजे बंदुकीतून गोळी झाडण्यापूर्वी बंदूक आणि त्या बंदुकीच्या आतमध्ये असणारी जी काही गोळी जी आहे तर ती गोळी त्या ठिकाणी स्थिर राहते. म्हणजे सुरुवातीचा असणारा जो काही संवेग जो आहे तर तो संवेग किती असतो, त्या ठिकाणी 0 असतो. आणि म्हणून एकूण संवेग जो आहे तर तो एकूण संवेग सुद्धा त्या ठिकाणी 0 त्या ठिकाणी असणार आहे. याच्यानंतर पुढे पाहता की अकॉर्डिंग टू द अबव्ह लॉ द टोटल फायनल मोमेंटम आल्सो टू बी 0. आता या ठिकाणी आपण नियम जो पाहिला तर त्या गोळी उडवल्यानंतर देखील वरील नियमाप्रमाणे एकूण संवेग जो आहे तर तो एकूण संवेग काय असतो, 0 त्या ठिकाणी असतो. आणि याच्यामुळे काय होतं नसते पहा, दस द फॉरवर्ड मुव्हिंग बुलेट कॉज द गन टू मूव्ह बॅकवर्ड आफ्टर फायरिंग. आणि म्हणून ज्या वेळेला बंदूक जी आहे तर त्या बंदुकीमधून गोळी त्या ठिकाणी पुढे झाडल्यामुळे काय होतं, गोळी पुढे जाण्यामुळे काय होतं नसते, बंदूक जी आहे तर ती बंदूक त्या ठिकाणी मागच्या दिशेला त्या ठिकाणी सरकते. आणि या सरकण्यालाच त्या ठिकाणी काय म्हटलेले बा, दिस बॅकवर्ड मोशन ऑफ द गन इज कॉल्ड रिकॉईल. आणि ही जी काही बंदुकीची त्या ठिकाणी मागे जे काही सरकणं जे आहे तर त्याला म्हटलेलं आहे रिकॉल, म्हणजे त्या ठिकाणी प्रतिक्षेप त्या ठिकाणी म्हटलेले. आता पुढे द व्हेलॉसिटी ऑफ द रिकॉल V2 इज सच दॅट. मग आता बंदूक जी आहे तर त्या बंदूक प्रतिक्षेप वेगानं म्हणजे V2 अशा वेगानं सरकते. कशी सरकते पहा, तर या ठिकाणी आपले लक्षात येता नसते की असणारे जे काही गोळी जी आहे तर त्या गोळीचं असणारं जे काही मोमेंटम आहे M1 V1. त्याच्यानंतर असणारे जे काही बंदूक जी आहे तर त्या बंदुकीचं असणारं जे काही मोमेंटम आहे M2 V2. आणि या दोन्हीच्या दोन्ही असणारा जो काही संवेग जो आहे तर तो संवेग आपल्याला कसं सांगितलेलं, 0 त्या ठिकाणी सांगितलं. आपल्याला V2ची किंमत त्या ठिकाणी काढायची. आता V2ची जर आपल्याला त्या ठिकाणी किंमत जी आहे तर ती किंमत जर काढायची जर असेल तर पहा कशा पद्धतीने काढता येईल की M1 V1 इज इक्वल टू M2 V2. बरोबर. M2 V2 कारण हा मायनस त्या ठिकाणी असणार. M2 या बाजूला नेलं तर त्या ठिकाणी तो मायनस होईल. आपल्याला काय करायचं आहे, V2ची किंमत त्या ठिकाणी काढायची. मग V2ची किंमत जर काढायची असेल तर M2 जे आहे तर ते M2चं त्या ठिकाणी ट्रान्सफर करावं लागेल. म्हणजेच या ठिकाणी पहा काय येता नसते आपल्याला की M1 V1 डिव्हायडेड बाय हा जो काही M2 जो आहे तर तो M2 आपण या ठिकाणी ट्रान्सफर करू. M2 इज इक्वल टू काय राहिलं, मायनस V2. बरोबर. किंवा चिन्ह जे आहे तर ती चिन्ह आपण बदलू, दोन्ही बाजूंची चिन्ह बदलू. दोन्ही बाजूंची चिन्ह जर बदलली तर काय आता नसते की मायनस M1 डिव्हायडेड बाय M2 बरोबर इंटू काय म्हणू आपण त्या ठिकाणी V1
इज इक्वल टू काय म्हणू आपण V2 आणि तेच आपल्याला या ठिकाणी हे जे काही सूत्र जे आहे तर त्या सूत्रामध्ये त्या ठिकाणी दाखवले बरोबर. आणि म्हणून या ठिकाणी पहा म्हणजे अशा पद्धतीनं त्या ठिकाणी असताना जी काही बंदूक जी आहे तर ती बंदूक प्रतिक्षेप वेगानं V2 अशा पद्धतीने त्या ठिकाणी ती सरकताना दिसते. आता ब्रॅकेटमध्ये काय दिलेलं आहे की ॲज द मास ऑफ द गन इज मच हायर दॅन द मास ऑफ द बुलेट द व्हॅलॉसिटी ऑफ द गन इज मच स्मॉलर दॅन द व्हॅलॉसिटी ऑफ द बुलेट. पाहता काय सांगितलं की बंदुकीचं असणारं जे काही वस्तुमान त्या बंदुकीमध्ये असणारी जी काही गोळी जी आहे तर त्या गोळीच्या वस्तुमानापेक्षा त्या ठिकाणी बरंच जास्त असल्यामुळं बंदुकीचा वेग कसा असतो गोळीच्या वेगाच्या तुलनेनं अगदी त्या ठिकाणी कमी त्या ठिकाणी असतो. आणि म्हणून पुढे पहा द मॅग्निट्यूड ऑफ द मोमेंटम ऑफ द बुलेट अँड दॅट ऑफ द गन आर इक्वल अँड देअर डिरेक्शन आर ऑपोजिट. आणि म्हणून त्या ठिकाणी बंदुकीचा संवेग आणि गोळीच्या संवेगाचं परिमाण त्या ठिकाणी सारखं आणि दिशा मात्र कशा असतात विरुद्ध त्या ठिकाणी असतात. दस द टोटल मोमेंटम इज कॉन्स्टंट आणि त्याच्यामुळे त्यांचा त्या ठिकाणचा असणारा काही संवेग जो आहे तर तो संवेग त्या ठिकाणी स्थिर त्या ठिकाणी असतो. टोटल मोमेंटम इज ऑल्सो कॉन्स्टंट ड्युरिंग द लॉन्च ऑफ ए रॉकेट. या ठिकाणी अग्निबाण रॉकेट जे आहे तर त्या रॉकेटचं ज्यावेळी आपण लॉन्चिंग करतो प्रक्षेपण त्या ठिकाणी करतो तर त्या वेळेला त्याचा असणारा तो काही संवेग जो आहे तर तो संवेग त्या ठिकाणी स्थिर असतो. आता या ठिकाणी पान नंबर असणारे जे काही 17 जे आहे या ठिकाणी 17वर आपल्याला प्रश्न क्रमांक 3 आणि प्रश्न क्रमांक असणारा जो काही 7 जो आहे तर याच्यामध्ये त्या ठिकाणी न्यूमरिकल्स दिलेली ही न्यूमरिकल्स आपण पुढील तासाला फाळ्यावर त्या ठिकाणी सोडवणार आहोत. येतोय एवढाच भाग आपण या ठिकाणी पाहत आहोत. धन्यवाद.